नमस्कार, मी प्रथमेश आणि मराठी योजना युट्यूब चॅनलमध्ये प्रथमतः तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तुम्हाला खात्रीशीर माहिती देणं हाच आपला हेतू आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत आजचा सोमवार, आजच्या दिवशी हीच अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकत्र येणार का? असा भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना प्रश्न पडला आहे. तर बघा, महाराष्ट्रातल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना मी एकच सांगतो, अजून देखील म्हणजे आजचा सोमवार, आजच्या दिवशी किंवा इथून पुढे कोणत्याही दिवशी ह्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जी-आर प्रसिद्ध होऊ शकतो. अजून देखील जी-आर प्रसिद्ध झालेला नाहीये. मंत्रिमंडळामध्ये काल शनिवार आणि रविवार या 2 दिवसांमध्ये कोणताही जी-आरसह कोणतीही गव्हर्नमेंटची कामे होत नाहीयेत. तर बघा, तुम्हाला तर माहितीच आहे, लाडक्या बहीण ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल देखील आणि जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल देखील मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण अपडेट देतो. तर बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जुलै महिन्याचे हप्ते वितरण जी-आर देखील प्रसिद्ध झालेले नसून त्यामुळे तुम्हाला कोणतेही अपडेट अजून आलेले नाहीये. आणि जुलै आणि ऑगस्ट लाडक्या बहिणींना अजून देखील असं वाटत आहे, की जुलै आणि ऑगस्टचे जे हप्ते वितरण आहे ते एकत्र येणार का? तर बघा, ह्या महिन्यामध्ये 15 ऑगस्ट आणि लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाडक्या भाऊंसाठी रक्षाबंधन देखील आहे. तर बघा, रक्षाबंधन असल्यामुळे आणि ह्यामध्ये 15 ऑगस्ट असल्यामुळे जर तुम्हाला 15 तारखेच्या आज जी-आर जर प्रसिद्ध झाला, म्हणजे आजपासून कोणत्याही वेळी जी-आर जर प्रसिद्ध झाला, तरच तुम्हाला हप्ते वितरण 1 मार्च नंतर जुलै महिन्याचेच फक्त होणार आहे. आणि जर 15 तारखेपर्यंत जर तुमच्या हप्ते वितरणसह जी-आर देखील प्रसिद्ध नाही झाला, तर तुम्हाला एकूण 2 हप्ते येण्याची दाट शक्यता आहे. तर हीच आहे महत्त्वपूर्ण अपडेट. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते वितरण एकत्र येईल. ते केव्हा? तर तुम्हाला पहिल्यांदा 15 तारीख येऊन गेल्याच्या नंतर म्हणजे 15 ऑगस्ट हा येऊन गेल्याच्या नंतर तुम्हाला 2 हप्ते एकत्र येणार असे आपण वर्तवू शकतो. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जुलै महिन्याचेच हप्ते वितरण येणार असून आता तरी हीच आहे महत्त्वपूर्ण अपडेट. आणि बघा, लाडक्या बहिणींनो, तुमची जर ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल भरपूर सारे प्रश्न पडले असतील. काही लाडक्या बहिणींना हप्ते वितरण देखील बंद झालेले आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, अजून तुम्हाला एकच सांगतो, लाडकी बहीण ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल अजून कोणताही निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे लाडकी बहिणीच्या ई-के-वाय-सीमध्ये कोणताही चेंजेस नसून ज्या लाडक्या बहिणीला इथून मागचे हप्ते वितरण रेग्युलर आले, त्याच लाडक्या बहिणींना इथून पुढचे देखील सर्व हप्ते वितरण रेग्युलर येतील. ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपर्यंत आले आणि इथून पुढे का नाहीत आले, त्यांची ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. आणि ज्यांना मे पर्यंत आले आणि जून महिन्यापासून आता हप्तेच आले नाहीत, अशा देखील लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करायला लागणार आहे. तर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच सांगतो, की आजचा सोमवार इथून पुढे कोणत्याही वेळी हप्ते वितरणाचा जी-आर देखील प्रसिद्ध होऊ शकतो. जी-आर प्रसिद्ध झाल्याच्या नंतर मंत्री आदित्य तटकरे या घोषणा करतील. त्यानंतरच तुमचे हप्ते वितरण होऊन जाईल. धन्यवाद.